स्वरात कार्यक्रम स्वरसंवाद. फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू. स्वरसंवाद. फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. श्रोते हो नमस्कार. आजच्या स्वर संवाद या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण प्रज्ञा इंगोले सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत करते. श्रोते हो, तुमच्या आवाजाचा, तुमच्या भावनांचा सुरेल संवाद म्हणजे स्वर संवाद. श्रोते हो, तुमच्या मनातलं आमच्यापर्यंत थेट पोहोचवतं ते माध्यम म्हणजे स्वर संवाद. इथे बोलता येतात आठवणी, भावना आणि संवाद, आणि ऐकवता येतात तुमच्या आवडीची गाणी. श्रोते हो, क्षणाचाही विलंब न करता जाणून घेऊया आज आपल्या कार्यक्रमात पहिला कॉल कोणाचा येतोय. हॅलो, स्वर संवाद कार्यक्रम, कोण बोलताय? हा मॅडम, कोण बोलताय आपण? मी प्रज्ञा इंगोले बोलत आहे. मी जयश्री गुढी बोलते मॅडम, वडाळीतून. हा ताई, बोला. मॅडम, मला गाणं ऐकायचं आहे. हो, गाणं तर आपण ऐकणारच आहोत, पण आपण काय करता? मॅडम, मी ब्लाइंड आहे आणि गृहिणी आहे. अच्छा, आणि कोणता छंद आहे तुम्हाला? मला छंद वाचनाचा. आमचे ब्रेल मधली पुस्तक आहेत ना, 12वी शिक्षण झालेलं आहे माझं. अच्छा. मला वाचनाचा छंद आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही ब्रेल लिपीद्वारे वाचन करता तर? हो हो. कुठलं कुठलं वाचन? उपलब्ध आहेत माझ्याकडे. अच्छा, कुठलं कुठलं वाचन केलं आहे तुम्ही? मॅडम, मी जास्त बायबल वाचते. बायबल आहे माझ्याकडे. अच्छा, बायबल वाचता, छान. आणि मला गाणं पण ख्रिस्ती सॉन्ग आहे का मॅडम आपल्याकडं? कुठलं गीत ऐकायचंय? मर्दों को जन्म दिया औरत ने, मर्दों ने उसको बाजार दिया. औरत ने जन्म दिया मर्दों. हॅलो, स्वर संवाद कार्यक्रम, कोण बोलताय? आकाशवाणी अमरावती मॅडम. हो हो, बोला ना, कोण बोलताय? आम्ही वडगाव पोलीस स्टेशन, तालुका जिल्हा यवतमाळ इथून बोलतो मॅडम, रूपराज मिलमिले. अच्छा, काय करता सर आपण? मॅडम, मी शेती करतो अच्छा आणि सोबतच मी मोटर वाइंडिंगचे काम करतो, कृषी पंपाचे. अच्छा. हो. तर शेतीमध्ये काय आहे सध्या तुमच्या? शेतीमध्ये आता कपाशी संपली, आता तूर होती, तूरही संपली, आणि आता गहू आहे. अच्छा, चणाही निघाला. हो का? हो. अरे वा, खूप छान. तर कुठलं गीत तुम्हाला आज ऐकायचं आहे? मला गुपचूप गुपचूप मधलं द्या मॅडम. पाहिले ना मी तुला, तू मला ना पाहिले. खूप छान गाणं आहे. सुरेश वाडकर यांच्या सुरातली ही मराठी गझल आहे. हो. तर हे गाणं ऐकण्यासाठी कोण कोण आहे तुमच्यासोबत? माझा मुलगा आहे पुष्पक मिलमिले. अच्छा. माझी पत्नी आहे विद्याताई मिलमिले. आणि आमचे आकाशवाणी श्रोता मित्र आहे. मानुलीवरून सुरेश कुमार पुट्टजवार, आणि आमचे अरुण भाऊ जाधव आहे फुपगाव वरून, आणि कोलीवरून सुरेश भाऊ गुजर आहे, आणि रामहरी भाऊ लोखंडे आहे मॅडम, करंजी रोड वरून. ठीक आहे सर, तर ऐकूया तुमच्या आवड. हॅलो हॅलो, स्वर संवाद कार्यक्रम, कोण बोलताय आपण? माझं नाव प्रतिभा राऊत आहे मॅडम. अच्छा, कुठलं बोलताय आपण? ब्राह्मणवाडा भगत, तालुका अमरावती, जिल्हा अमरावती. अच्छा अच्छा. काय करता ताई आपण? मी किराणा दुकान चालवते ना मॅडम. आणखी त्याच्या व्यतिरिक्त गृहिणी आहात? हा, गृहिणी आहे. आणखी कुठला छंद आहे तुम्हाला? छंद रेडिओ ऐकायचा. अच्छा, हो का? छान. कुठले कार्यक्रम ऐकता तुम्ही आपले अमरावतीचे? अमरावतीचे आपले जे 10 वाजतापासून चालू होते ती 12 पर्यंत ऐकते मॅडम. खूप छान. गीत गुंजन, स्वरसंवाद, हे कार्यक्रम आवडतात मॅडम. अच्छा, तर कुठलं गीत तुम्हाला ऐकायचं आहे आज? गीत दुर्गा म्हणतात मला या पिक्चर मधील प्रेमात जीव हरला माझा तुझा, हे गाणं ऐकायचं आहे मॅडम. तर चला ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. स्वप्नात रंग भरताना. हॅलो हॅलो, स्वर संवाद कार्यक्रम, कोण बोलताय? नमस्कार ताई, मी ऑक्सिजन पार्क, राहुल नगर, अमरावती येथून सिद्धार्थ गोंदाने बोलतो ताई. हा, बोला. आम्हाला या कार्यक्रमामध्ये गीत ऐकायचं होतं ताई. सांगा ना, कुठलं गीत ऐकायचंय तुम्हाला? आम्हाला याद रखेंगी दुनिया या चित्रपटातील तुझे रब ने बनाया किस लिए हे सुमधुर गीत जे गायलेलं आहे मोहम्मद अजीज आणि साधना सरगम यांच्या आवाजातील, हे गीत आज आम्हाला ऐकायचं होतं. खूप छान गाणं तुम्ही निवडलं आहे. आम्ही अमरावती आकाशवाणीचे नियमित श्रोते आहोत आणि सोबतच भरपूर आम्ही कार्यक्रम ऐकत असतो अमरावतीचे. हो, तुमचे पत्र पण आम्हाला मिळत असतात.
पत्र मिळते तेव्हाच आम्हाला समजते की तुम्हाला आकाशवाणी अमरावती किती आवडते आणि तुम्ही आवर्जून नेहमी पत्र पाठवता. बिलकुल, पत्राच्या माध्यमातून आमची फरमाईश सातत्यानं असते अमरावती आकाशवाणीवर. हो. आणि यासोबत आपल्या अमरावती आकाशवाणीवर दूर दूरून विविध राज्यातून देशाच्या कोणाकोपऱ्यातून श्रोते आवर्जून फोन लावतात आणि आपल्या गीतांची पसंती या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकवतात आणि खूप आनंद वाटते ताई या बाबतीत. खूप छान. आणि यासोबतच काही श्रोत्यांसाठी 21 आणि 22 मार्चला वणी वरुळा तालुका अकोट येथे आमचे एक श्रोता मित्र आहे राजकुमार वानखडे. अच्छा. त्यांनी एक श्रोता संमेलन आयोजित केलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा सर्व श्रोते मित्र त्या ठिकाणी येणार आहेत. अच्छा. आम्ही सुद्धा सक्रियपणे सहभाग घेऊन त्या ठिकाणी अच्छा. अरे हो. छान. हे बोला. गीत ऐकण्यासाठी ताई मी 2-3 नावं घेऊ इच्छितो. हा. माझी मित्रमंडळी आहे. सांगा. त्यामध्ये सर्वप्रथम मी माझ्या परिवारातील माझी पत्नी अर्चना गुंडाने, माझी मुलगी प्रसिद्धी, मुलगा प्रणय, सोबत हिरामन शेंडे, संजय कुमार गेडाम आहे, हिम्मतराव शुंगा. हॅलो. हॅलो मॅडम, मी भावना वायकर बोलतो. भावना वायकर, चिखलदरा तालुका, जिल्हा अमरावती, टेंभुर्सुंडावरून. काय करता तुम्ही ताई? हे घरगुती बोलणारे आहे मॅडम माझा. हो का? हो, त्या मुलाची इच्छा होती लय दिवसाची, फोन लाव म्हणे आकाशवाणीले, गाणं ऐकायची इच्छा आहे म्हणे माझी. हो का? हँडिकॅप मुलगा आहे, बसला राहते, मूर्त्या बनवते एका हाताने. अरे वा. हो हो. कुठल्या कुठल्या मूर्त्या बनवतात? या शारदा देवीच्या बनवते, आपले गणपती, बैल पोळ्याचे बैल एका हातानेच बनवते मॅडम. हो का? अरे वा, खूप हो. छान. बर्डी तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावतीहून गौतम रायबोले बोलतो ताई. हा बोला सर. बरं, म्हटलं 1 महिन्यानंतर फोन लावला. 2 आठवड्यानंतर किंवा 3 आठवड्यानंतर लावायला पाहिजे, पण बाकीच्या श्रोत्यांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे ना. हा, म्हणूनच म्हटलं ना. हो. आमचा हॅलो फॉर्मॅश एकटा ग्रुप आहे आणि ग्रुप मध्ये पण माहिती टाकत असतो अच्छा. हो. की जेणेकरून माझ्या हॅलो फॉर्मॅश एकटा ग्रुप मध्ये पूर्ण भारतातलेच म्हटलं 100च्या वर श्रोते आहेत म्हटलं एकटे फोन लावणारे. आणि मी ग्रुप मध्ये अशी जाहिरात टाकत असतो की अमरावतीला आज जर आपला फोन लागला आकाशवाणी अमरावतीला तर आजपासून कमीत कमी 15 दिवस 3 हप्त्यांनी फोन लावा, जेणेकरून इतर मित्रांना पण संधी मिळावी. नाही, बरोबर आहे, बाकीच्या श्रोत्यांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे ना. बरोबर आहे. तर कुठलं गीत तुम्हाला आज ऐकायचं आहे? सत्यम शिवम सुंदरम चित्रपटातील मुकेशांच्या आवाजात आहे, शिवकल चंचल निर्मल कोमल. तर आणि हे गीत सर्वप्रथम मी आपल्याला डिलीट करतो. आणि माझे 1-2 मित्र आहेत, लोकेंद्र वर्मा आहेत, ताबुद्रे सरजात आणि शिकरी राजा जिल्हा जालनचे आमचे नवीनच आकाशवाणीला जोडलेले मित्र आहेत म्हटलं अखिलेश कुमार साहू. हे पण अमरावती आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत असतात उत्तर प्रदेशमध्ये. अच्छा. तर गुढीपाडवा येत आहे, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? गुढीपाडवा तर आपल्या महाराष्ट्रात तो एक नवीनच दिवस आहे, नवीन वर्ष म्हणायला काही हरकत नाही. आणि गुढीपाडव्याला गुढ्या उभारून आम्ही सर्वच आपण मराठी माणसं साजरा करतो. जिकडे तिकडे शेतीचे पण कामाला आमच्याकडे गुढीपाडव्याच्या दिवशी थोडीफार सुरुवात होते नवीन, जेणेकरून की चांगला मुहूर्त निघावा म्हणून. आणि कार्यक्रम पण होतात गावात सांस्कृतिक. अच्छा. हो का? संगीत खुर्ची झालं, एखादी कोणत्याही भाषणाचा कार्यक्रम झाला. आमच्या गावात म्हणजे ग्रामीण भाग आहे, त्यामुळे भरपूर कार्यक्रम होतात. अरे खूप छान. आणि तुमच्याकडे शेती आहे का? माझ्याकडे शेती आहे ना, काही शेती आहे, कामापुरती आहे, खायापुरती. पोट भरण्या इतकी आहे म्हटलं. ठीक आहे. आणि आता कसं आहे, आपले मोबाईल ऍप मध्ये सगळेच रेडिओ आल्यामुळे, आकाशवाणी आल्यामुळे काम करता करता पण आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम ऐकले जातात. हो, आता मोबाईल ऍप मुळे खूप सोपं झालंय ऐकणं. महाराष्ट्रात, भारतात, कुठेही ऑल इंडिया मध्ये आपण ऐकू शकतो रेडिओ. बरोबर आहे. पहिले काय होत होतं, रेडिओमुळे आपल्या महाराष्ट्रातले काही आकाशवाणी ऐकायची मिळायची, 1-2 बाहेरची मिळायची, बाकी नाही मिळायची आपल्याला. आता मोबाईल ऍप मध्ये खूप सुविधा आली. आणि विशेष म्हणजे आकाशवाणी अमरावतीचं प्रसारण खूप सुस्पष्ट आवाजात आहे. आणि आम्ही बरेच दिवसचे आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतो, त्यामुळे जवळच असल्यामुळे आवडीचा आहे आकाशवाणीचा अमरावतीचा कार्यक्रम. हो, आपल्या मेळघाटापर्यंत जाते रेंज. धारणी, चिखलदरा, मेळघाट पर्यंत. मेळघाट. ठीक आहे सर, मग धन्यवाद तुम्ही फोन केल्याबद्दल. ताई, आपलं नाव ऐकू इच्छितो मी? माझं नाव प्रज्ञा इंगोले. ताई, बऱ्याच दिवस आपल्या कार्यक्रमात फोन लावण्याची माझी इच्छा होती. अच्छा.
तर आज माझं स्वप्न पूर्ण झालं. प्रज्ञा इंगोले ताईसोबत बोलायला संधी मिळाली. माझा फोन घेतल्याबरोबर खूप खूप धन्यवाद ताई. धन्यवाद तुमचा पण, तुम्ही फोन केल्याबद्दल. चंचल शीतल निर्मल कोमल. हॅलो, हॅलो. स्वर संवाद, कोण हा, बोलताय? नमस्कार ताई. नमस्कार, कोण बोलताय? मी गंगाधर सावंतकर बोलतो, कुंडलवाडी, नांदेड जिल्ह्यातून. काय करता सर आपण? मी कृषी उत्पादन बाजार समिती कर्मचारी होतो ताई. हो. 2024 मध्ये रिटायर झालेले आहे. अच्छा, रिटायर झाले. हो हो. आणि आता रेडिओ सोबत आहे ताई. रेडिओ मी ऐकत असतो सकाळी, संध्याकाळी, दुपारी. अच्छा, अरे वा, छान. आणि या गाणे आणि आपले रेडिओ ग्रहण होतो आणि टाइम पास होतो ताई. अच्छा आकाशवाणीचे फोनील कार्यक्रम पूर्ण देशातले ऐकतो मी. अच्छा, हो का? हा, आणि महाराष्ट्रातले कुठं फोनील कार्यक्रमात सहभाग होतो. अच्छा, तर कुठलं गीत तुम्हाला आज ऐकायचंय आजच्या कार्यक्रमात? सूर चित्रपट आहे, हिंदी चित्रपट आहे. महालक्ष्मी झालेले गाणं आहे. कभी शाम डले तो मेरे दिल में आ जाना, हे गीत ऐकायचं आहे मला. आणि आपल्या अमरावती आकाशवाणी केंद्रामधून ही गाणं तुमच्यासाठी आणि आमच्या मित्रासाठी ऐकत आहे. मित्राचं नाव घेतो संजय कुमार गेडामजी, गौतमजी रायबळे, तुकाराम जाधव, सूरज जाधवजी आणि आमचे मित्र राजू मिसाळ यांनी रेकॉर्डिंग करून पाठवतात ताई आम्हाला. आम्ही तर ऐकतो, ते सुद्धा रेकॉर्डिंग करून पाठवतो पैठणची. अच्छा, ठीक आहे सर, फोन केल्याबद्दल धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. कभी शाम ढले तो मेरे दिल में आ जाना, कभी शाम. हेलो, नमस्ते मैम. नमस्ते, स्वर संवाद मैं कार्यक्रम. सुनील झा बोल रहा हूँ, भोपाल मध्य प्रदेश से. हाँ, बोलिए सर, क्या करते हैं आप? जी, मैं सिलाई का काम करता हूँ, टेलरिंग का. अच्छा जी, मुझे पहली बार फोन लगा है तो मैम बड़ी खुशी हो रही है. अरे वाह, स्वागत है आपका आकाशवाणी अमरावती के प्रोग्राम में. जी जी, धन्यवाद. तो आप कौन सी सिलाई करते हैं? जेंट्स टेलर, जेंट्स. जेंट्स टेलर है. हाँ जी जी. अरे वाह, आपकी शॉप है या आप किसी की दुकान में काम करते हैं? नहीं नहीं, घर पे ही करते हैं. तो दुकानों से सेटिंग करके है, काम आ जाता है घर पे ही, और ग्राहकों का भी आ जाता है घर पे ही. अच्छा, घर पे करते हैं. हाँ, तो और अपने बस मोबाइल मोबाइल पे ऐप में चलता रहता है रेडियो, और सुनते रहते हैं, काम करते रहते हैं. हाँ, सुनते सुनते काम भी हो जाता है, जी, हमारा मनोरंजन भी होता है. हाँ जी जी. टीवी में क्या देखने में डिस्टर्ब होता है, लेकिन रेडियो एक ऐसी चीज है उसमें काम में डिस्टर्ब नहीं होता है. काम भी होता रहता है. हाँ, और अपने गाने भी सुनते रहते हैं. अभी ये हिंदू नववर्ष की शुभकामनाएं, गुड़ी पड़वा और नवरात्रि आ रही है, नवरात्रि की भी शुभकामनाएं. आपको भी बहुत बहुत शुभकामनाएं. तो कौन सा गाना सुनना है आज आपको? जी, अभी नवरात्रि है तो अम्बा फिल्म है, शेरों वाली माता का जब नाम जुआ पर आता है. तो ये गाना सुनने के लिए कौन कौन है आपके साथ? जी, हमारे हेलो फरमा एकता रेडियो ग्रुप के श्रोता हैं. हमारे महाराष्ट्र के हैं, तुकाराम यादव जी हैं, और गौतम रायवोली जी हैं, गंगाधर सावंकर जी हैं, लोकेन्द्र वर्मा जी हैं, और प्रेम सिंह सोदिया जी हैं, संजय गेराम जी हैं, और भगवान सिंह परमार जी हैं, कृष्ण सिंह राजपूत जी हैं, स्वतंत्र कुमार चंद सोदिया जी हैं, और हमारे जितने भी सभी श्रोता सुन रहे हैं सभी के लिए रहेगा. मैम, आपके लिए भी रहेगा. तो धन्यवाद फोन करने के लिए. जी जी, आपसे अच्छा लगा बात करके. आपको भी नमस्कार, धन्यवाद. हमें भी बात करके बहुत अच्छा लगा आपसे. तो चलिए सुनते हैं आज के प्रोग्राम में आपके पसंदीदा ये. हेलो, स्वर संवाद. नमस्कार. नमस्कार, कोण बोलताय? मी रामहरी लोखंडे बोलतो, करंजी रोड, तालुका पांढरकडा, जिल्हा यवतमाळवरून. हाँ, बोला सर. मला आज या कार्यक्रमामध्ये गीत ऐकत होत. सांगा ना. चित्रपट नाव आज और कल, आणि गीताचे बोल आहे ये वादिया ये फिजाए बुला रही है तुम्ही. गायक आहे मोहम्मद रफियन. आमची काही श्रोता आहे ताई. हा, सांगा ना. मंजुताई लोखंडे माझी पत्नी, माझा मुलगा सूरज आणि माझे नातू आहेत हर्ष बाबू, सुरमित, आराध्या. त्याचबरोबर बडनेरा येथील हिम्मतराव शृंगारे, पद्मताई शृंगारे आणि करंजी रोडचे सुनीता कांबळे आणि रविचंद्र कांबळे या सर्वांना हे गीत ऐकत आहे. ऍपद्वारे अनेक ठिकाणचे चॅनलचे सुद्धा कार्यक्रम ऐकत असतो, आणि अमरावतीचे कार्यक्रम आवडते नाही. विशेषतः गाण्यावरचे कार्यक्रम आहे, गीत गंगा आहे, गीत गुंजन आहे,
स्वरसंवाद आहे हे कार्यक्रम मला खूप आवडतात. धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचे हे गीत. ये वादियां ये फिजाएं. हेलो, स्वर संवाद. हेलो जी, नमस्कार. हाँ नमस्कार, कौन बात कर रहे हैं? हाँ जी मैडम जी, मैं कर्मवीर सिंह पौल, जलंधर पंजाब से. हाँ बोलिए सर, क्या करते हैं आप? हमारी यहाँ सिटी में पेंट की शॉप है. अच्छा. मेरा इधर अमरावती में पहली बार कॉल लगा. मैं ट्राई तो बहुत दिनों से मार रहा था लेकिन फोन नहीं लगता था. आपका फोन ही बहुत बिजी आता है. बहुत स्वागत है आपका हमारे आकाशवाणी अमरावती के प्रोग्राम में. मेहरबानी, शुक्रिया आपका, बहुत बहुत धन्यवाद. की फैमिली में कौन कौन है? मेरी फैमिली में मेरी बहू है, एक हमारा बेटा है, एक उसकी बहू है, एक हमारा पोता है. तो हम 5 जने रहते हैं. तो मेरा पोता जो है वो भी बहुत रेडियो का शौकीन हो गया है. अच्छा. वो भी बहुत सुनता रहता है रेडियो. मेरे को कभी आगे पीछे रेडियो हो ना तो फिर लाके दे देता है, दादू ये ले लो अपना रेडियो, ले लो अपना रेडियो. अच्छा. अरे तो अभी आपका जो प्रोग्राम है वो तो हम न्यूज ऑन एयर ऐप के माध्यम से सुनते हैं या दूसरी कोई और भी कई ऐप है उसमें से सुन लेते हैं. अच्छा अच्छा. इतनी दूर आपका रेडियो में तो नहीं आता ना, पंजाब में नहीं आता आपका. तो हाँ, बहुत सारे श्रोता हैं ऐप के द्वारा ही सुनते हैं. हाँ जी, आपके माध्यम से सुनना पड़ता है. दूर है ना, महाराष्ट्र कितनी दूर है, तो पंजाब तो एक लास्ट में पड़ जाता है साइड में. बराबर है. ऐप से बहुत सुविधा हो गई है अभी तो कह लो कि अभी ना, पहले थोड़ा देर पहले तो हम बोलो कि 5-7 साल पहले तो हम रेडियो में ही सुनते थे सारे प्रोग्राम. अच्छा. तो जब से न्यूज ऑन एयर ऐप चुना है तो हम पूरे इंडिया से कनेक्ट रहते हैं. कहीं कभी लेह में सुन लिया, कभी महाराष्ट्र में सुन लिया, तो कभी गैंगटॉक में सुन लिया. तो हमें बहुत अच्छा लगता है. दूर से दोस्त जो बात करते हैं उनकी वेशभूषा का भी पता चल जाता है, उधर क्या त्योहार चल रहे हैं. अच्छा. क्या क्या मौसम उधर है, सारा कुछ पता चल जाता है. हाँ, तो कौन सा गाना सुनना है आपको? गाना मैडम आज सुना दीजिए. फिल्म का नाम है तीसरी कसम. तो गाने के बोल है, दुनिया बनाने वाले काहे को दुनिया बनाई. तो ठीक है सर, चलिए सुनते हैं. मेहरबानी, शुक्रिया आपका, बहुत बहुत धन्यवाद. एक हमारा ग्रुप बना है, हेलो फरमाइश श्रोता रेडियो का ग्रुप. ये सदस्यों को सभी को ये डेलीगेट रहेगा और आपकी पूरी टीम को भी डेलीगेट रहेगा. धन्यवाद. और आपको भी डेलीगेट रहेगा. हा ताई, मी कुंडलवाडी जिल्हा नांदेड इथून हरीश देशपांडे बोलतो. अच्छा. काय करता सर आपण? मला गीत, मी वार्ताहर आहे मॅडम. अच्छा, वार्ताहर आहात. नांदेड जिल्ह्यात कुंडलवाडी म्हणून गाव आहे. अच्छा अच्छा. मला गीत ऐकायचं होतं. हा, कुठलं गीत ऐकायचंय? सामना चित्रपटात सख्या रे गावावर मी हल्ली. अच्छा, लता मंगेशकर यांच्या सुरातलं खूप छान गीत आहे हे. तर आता गुढीपाडवा येत आहे आपल्या मराठी वर्षाचा सण, तर काय सांगाल त्याबद्दल आपण? सर्व सुख समाधानाने राहावं एवढीच अपेक्षा. तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. हॅलो, स्वर संवाद. कोण बोलताय? कार्यक्रम संवाद. हो हो, कोण बोलताय? मी मुक्काम पोस्ट अंजनगाव शंकरराव वगैरे बोलतो. हा बोला सर. आपण कोण बोलत होते? मी प्रज्ञा इंगोले. हो का, नमस्कार ताई. नमस्कार. तर कुठलं गीत तुम्हाला आज ऐकायचं आहे? मला ऐकायचं होतं गीत रामायणातील सुधीर फडके यांनी गायलेलं गजी माडगुळकरांचं स्वय श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती. आता आपल्या स्वर संवाद या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तर आज ज्या श्रोत्यांची आजच्या कार्यक्रमात फरमाईश पूर्ण झाली आहे त्यांनी कृपया 2 आठवडे फोन करू नये. आमच्या इतरही श्रोत्यांना संधी मिळावी यासाठी. तर श्रोते हो, या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान केलं जातं. सहभागी होण्यासाठी फोन नंबर आहे 0721 266 8041 0721 266 8041. तर श्रोते हो, नक्की आम्हाला कॉल करा आणि आजच्या कार्यक्रमातून आपली रेडिओ मैत्रीण प्रज्ञा इंगोले हिला रजा द्या. नमस्कार. फोन कार्यक्रम स्वर संवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू. स्वर संवाद. फोन कार्यक्रम स्वर संवाद.